भाविकाची आवडी देवा करे सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळही। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्यावर देवाच्याही पलीकडचा अतूट प्रेम करणारे महान अतूट प्रेम करणारे विटेवरच्या मालकाच्या अंतकरणातले शेवटचे अत्यंत लाडके भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे। थोडासा विको कमी करा। या अभंगाद्वारे निळोबाराय विटेवरच्या मालकाची इथे अधिष्ठित असणाऱ्या भगवान पुरुषोत्तमाची इथे अधिष्ठित असणाऱ्या भगवान शिवजींची आवड प्रतिपादित करतात की देवांना काय आवडतं। काशीतले मालक असतील विटेवरची मालक असतील नेमकं यांना काय आवडतं। प्रत्येक या विटेवरच्या मालकांनी काशीतल्या मालकांनी भगवान चतुराननाने निर्माण केलेली ही विश्वातली जीवसृष्टी प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत। प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी। बरं ती प्राप्त झालेली आवड कायमस्वरूपी टिकल असं नाही, ती कधी कधी बदलत असते। अशा आवडी आपल्याकडे आहेत। एका व्यक्तीला शिरा फार आवडायचा। मग सप्ताहाला त्या गावात गेले की ती बाई त्याला शिरा बदाम टाकून काजू टाकून करायची। ते इतका शिरा खायचा की शेवटी शिऱ्याला पण कळत नव्हतं कुठं शिरा इतका खात होत ते। आणि ते इतकं कौतुक करायचं महाराज म्हणे त्या गावामध्ये एक बाई इतकी सुंदर शिरा करते, मी एवढा खातो शिरा। आणि कालांतराने 4-2 वर्षानं त्या गावात गेल्यावर त्या बाईनं शिरा केल्यावर त्या बाईला मला म्हणला ती येडपट बाई ती का हवी शिराच करते। मी म्हणलं तुला आवडत होता ना रे, आता मला शुगर झाली ना। म्हणजे माणसाच्या आवडी कधी एक राहतील कधी बदलतील त्याला काही मेळ नाही। पण ब्रह्मांडाच्या मालकाची जी आवड आहे विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून अजूनच आहे आणि पुढे कुठपर्यंत विश्व आहे चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्याची आवड तीच आहे। त्या आवडीत त्याचा बदल कसल्याही प्रकारचा नाही। तुमच्या आमच्या आवड्या बदलत राहत असतात। रोज घरात एकाच वस्तूची केलेली कठीण पदार्थ खावा वाटतात। भाकरी ही कडक भाजलेली खावा वाटती, पण तीच दात पडल्याच्या नंतर नरम भाजलेली आवडती। बदलली त्याची आवड। प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत। जनावरांना सुद्धा आवडी आहेत। कुठला असं जनावर आहे त्याला हिरवा चारा आवडत नाही। बसड सोडा गाय सोडा मका कोणाची असू द्या धावच घेते, आवडतच ना। हरितासी धावे पशुचे निस्वभावे तृणभात लवे चरवणी गा। त्या पशुचा तो स्वभाव आहे ते त्याच्याकडे धावत असते। आपल्या मालकाची एका दुसऱ्याची त्याचा काही प्रकार ते विचार करत नाही, ते धावते। त्याला ती मका आवडत असते, हिरवा चारा आवडत असतो। प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवडी। कोणाला चांगले कपडे आवडते, कोणाला कपडे कसे असू द्या पण खाला चांगलं आवडतं। काहीचे बँकेत कोटीन धोत्राल गोटी गाठी राहतच नाही। मॅनेजर त्याला खुर्ची ढकली तर इतके पैसे पण दात घाशीत दुसऱ्याच्या दारात जातो, त्याला चहा प्यात म्हणावं लागते। असे काही श्रीमंत भिकारी घराच्या दारावाट संपत्ती जाईन तरी पण चहा दुसऱ्याच्याच घरचा पितो। त्याची ती आवडच भाऊ, आवड आहे त्याला, आवड आवड आवड। काहीला बायको 70 भाईचा कापूस याचायला पण कपडे ताईट। ते कोणाच्या का मिरच्या तोडीन, अब्दुल भाईच्या तोडू की 70 भाईच्या तोडू की अन्सर भाईच्या तोडू, ती खुरपून याला जगीती। पण याची टोपी काढ्या इळभर ऊस तोडता येईल इतकी टोपी कडक। त्याला ते आवडच असते ती राहण्याची, ज्याची त्याची भिन्न भिन्न आवड प्रत्येकाची।
पण माझ्या विटेवरच्या मालकाची आवड मात्र बदललेली नाही. त्याची एकच आवड आहे, भाविकाची आवडी देवा. त्याला फक्त भाविक आवडतो. मग तो काशीतला मालक असेल, माझा विटेवरचा मालक असेल, हा पुरुषोत्तम भगवान म्हणजे विटेवरचे मालक हे एकच. रूप जरी वेगळे असतील तरी पण भगवान विष्णूचेच अवतार. यांची आवड मात्र एकच, तो फक्त भाविक आवडतो. मग नेमकं भाविक म्हणायचं कोणाला? ज्याने गंध मोठा लावला त्याला, ज्यानं फार टपोऱ्या माळ घातली त्याला, जो एखाद्या वेळेस वारीला जातो त्याला? नाही 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 नाही. भाविकाच्या यादीत येण्यासाठी अख्खं जीवन त्याला समर्पित करावं लागल. तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, 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 ज्यांचा हेत संत तेची संत तेची भाविक तेची भाविक, ज्यांचा हेत विठ्ठली. अख्खा जीवन ज्याचा हेत विठ्ठलावर आहे, पुरुषोत्तमावर आहे, काशीतल्या मालकावर आहे, त्याला भाविक म्हणायचं. आपला हेत संसारावर, त्याच्या आपण भाविकाच्या यादीत नाही. भाविकाच्या यादीत येण्यासाठी कधी कधी त्याचा विषय सुद्धा देवच बनला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडी जन झाला माता, आवडी जन माता पिता, आवडी जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांच्या अंतःकरणातले सगळे विषय निघून गेले आणि एकच विषय राहिला, तो विषय जर त्याचा देव बनला असेल तर तो भक्त आहे. आणि ती भक्त विटेवरच्या मालकाला आवडतात. भाविकाची आवडी देवा, देवाला त्याची आवड आहे. आणि नुसती आवड नाही तर करी सेवा निज प्रीती. प्रीत म्हणजे श्रद्धा, प्रेम, आवडीनं त्याची सेवा करतो. दुसऱ्या कडव्यात हिंडे तया मागे पुढे, नाशिकोढे सकळई. कधी कधी भक्ताच्या मागे राहतो, कधी कधी पुढे राहतो. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग होता. या युद्ध प्रसंगामध्ये भजन करणाऱ्या पांडवांना
हस्तिनापूरची गादी भेटावा याच्याकरता स्वतः पुढं पायोक पाठीशी घातला. आपण पुढारा झाला अर्जुनाच्या पुढे आणि भक्त पाठीमागे. आणि एके वेळेस हीच पांडव वनवासात असताना या पांडवांना एका तिळा इतकी आच लागू नये याच्याकरता पांडव पुढे आणि भगवंत त्यांच्या मागे. मागे पुढे उभा सांभाळी मागे पुढे उभा राहे. मागे पुढे उभा राहे सांभाळी. मागे पुढे उभा राहे सांभाळी. आलिया घात निवाराया. आलिया घात निवारा. आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीते. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. आलिया घात निवाराया. आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. मागे पुढे उभा राहे सांभाळीता. आलिया घात निवाराया. आलिया घात निवाराया. बळी भाव पुरवी वाचला. बळी भाव पुरवी एव्हा लोकांना मतदान कोणाला टाकू पण जे गाडीत बसतंय का ज्याचा बिल्ला लावतंय का त्यालाच मतदान हाणलं पाहिजे. आपल्या इथं चुकता कामा नाही पण आलं तासावत यायचं डबल. विठाला विठाला मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घात निवाराया. इथं कोढे सांगितलंय. नाशी कोढे सकळही. कोढे असे असतात ते आलेले कळत नाहीत आणि होऊन गेल्याच्या नंतर सांगायला पुढचं जिवंत राहत नाही. त्याला कोढे म्हणतात. आणि हे कोढे निवारण करण्याची ताकद त्याच्यात आहे. घरी दारी वसे हरी. तिसऱ्या कडव्यात घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा. भगवान नित्य घरी आहे. नित्य घरी दारात सुद्धा आहे. 36 वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा दरोजा सांभाळला. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. निळमणे देवा राबे जाते घरी. दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. निळमणे देवा दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे. करीत असे. निळामणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे. कोणालाच विको करू नका कारण कळणच चाली म्हणलेल्या. ते काय होतंय ताशा वाजल्यावानी होतं ते. बा वाटीभर वरणात 2 चमचे तूप असलं की वरण खाल्ल्यासारखं वाटतं आणि तुपही खाल्ल्यासारखं वाटतं. पण वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकलं की दोन्हीची चव गंगाला. विठाला विठाला दत्त चोपदारी करीत असे. 36 वर्ष 3 तपश्चर्या नाथांचं दार सांभाळलं. वाटेल ती कामं केली आणि घरी राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव माणसाची चेष्टा माघारी करते आणि हेच पाचकट माणसं ते पुढे आला की त्याचे बुट खालून चाटीत. असे भडवे मी खूप पाहिले ना. असे हरामखोर नालायक भडवे खूप पाहिले मी. मला वाटतं पहिलंच कीर्तन आहे इथलं या माझं. म्हणजे 3823 गाव महाराष्ट्रातलं. 24 गाव आजच्यानं पूर्ण होते माझं महाराष्ट्रातलं. इतके गाव पाहिले. माया का गोळ्या संपल्या का मी काय गांजा ओढतो. मी लय पाहिले. रथी महारथी नालायक पाहिले ना. दिसतेत ना मला ते. माघारी कोणी कोणाची इचकित आहे.
आणि ते मोठा आला की मग बर 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 तुम्ही आले होय, हो मला माहीतच नव्हतं वा, ते गैरसमज झाला आणि ते असंच बोलत होतं. आज कळालं तुम्ही किती मोठे आहेत. तुला नदीत नेऊन हाणायला पाहिजे भडव्या. तुला सगळं माहिती आहे पण तुला माघारी इचकायचा नाद आहे. तुला माहित नाही कसं, तू काही शेण खातो का, तुला कळत नाही ते पुढचं कोण आहे, पण नाद असतो इचकायचा. असो, सरळ सरळ बोलणं इतकं सोपं नाही शिवाजी भाऊ. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं देवा, आणि कोण्या दिवशी गंगेच्या वाळवंटात नेऊन फुकून द्यायचंय ते याच्या हातात आहे. दोन्हीच्या हातात, पलीकडच्या चाबी आणि अलीकडच्या चाबी, शिवजीच्या बी आणि या मालकाच्या हातात आहे. आपल्याला कोण्या दिवशी नदीत नेऊन फुकायचंय. आणि त्या मालकाला निळोबारायनी म्हणा, निळा म्हणे आम्ही नोळ खोज देवा, आणि तू कयाचा धावा करीत असो. सरळ सरळ म्हणणं. सत्यनारायण होता भाऊ एक जणाकडे, गावात सगळ्याला आमंत्रण दिलं, ग्रामपंचायतच्या एका सदस्याला राहिलं. आणि लोक बसल्यावर त्याला फोन केला, अरे कुठेस रे तू, विसरला होतास इवर जेवायला. ते म्हणलं माया इथं ते कातडी नाहीत का, ते चपात्याला कातडी म्हणलं, ते आलं नाही जेवायला. ग्रामपंचायतचा सदस्य, हो, दारात 2-3 शेपुड्या बांधलेल्या. आमच्या इथला सांगायलो, तुमच्या इथलं कशाला इचकू मी, हा या फुकट कळण शेंडी वळवळ मला काय घेणे तुमच्या इथलं. दुसऱ्याच्या चुली सारवायचा मला नाद नाही, मी आमच्या इथलं सांगायला लागलो. 2-4 शेपुड्या बांधलेल्या, आपल्या बायको लेंड्या झाडायली, याला एकच बूट एक राती हरपिल्याला. आणि त्याला आमंत्रण विसरलं भाऊ, तर ते आलं नाही जेवायला. मला नाही आमंत्रण सांगितलं. हो बापा, 10 वर्ष विरोधात. पाईपलाईन आडिली त्याच्या रानातून जाताना, लय 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 मोठ्या भानगडी. हे तुम्हा आम्हाला सगळ्याला कोण्या दिवशी फुकायच्या मालकाच्या ताब्यात. सरळ सरळ सांगितलं, आम्ही नाहीत तुला ओळखीत, आम्ही तुला ओळखीत नाहीत. काय करता नसतं आलं या महात्म्याला, पण खळखळ डोळ्यातून पाणी आलं. आणि तशीच वैकुंठात तुकोबरायकडे गेले. तुकोबराय, माझ्यापेक्षा तुमच्यावर प्रेम असणारे एक भक्त आहेत निळोबाराय, जावं लागतं तुम्हाला. तुकोबरायने सांगितलं, देवा निसर्गाचा नियम कसा मोडायचा, मोडा म्हणले निळोबाराय करता. आणि भाऊ निसर्गाचा नियम, सृष्टीतला नियम मोडा तो फक्त निळोबाराय करता आणि संतांजी महाराजा करता. आम्हा लागे येणे किंवा आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. आणि निळोबाराय करता तुकोबरायला खाली पाठिलं पुरुषोत्तम भगवंतानं. काय धाडा, काय ताकद असेल एवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात. सरळ सरळ येथे तुझं लागी बोलाविले कोणी, आणि प्रार्थिल्या वाचून आला शिका. देवा तुला बोलावलंय का आम्ही, इतकं सोपं आहे सरळ सरळ म्हणणं. तुला बोलावलं नाही, इतका इतका इतकं धाडसानं बोलणं. आणि त्या निळोबारायची ही साक्षी, गिरगावच्या बाळूची नाही, 2-4 अभंग पाठ करणाऱ्याची नाही, निळोबारायांची साक्षी. निळा म्हणे संदेह नाही, याच्या शंका घेऊ नका. मी सांगितलेला साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रगट दिन सोहळा मोठ्या अट्टहासाने पुरुषोत्तमपुरी या ग्रामस्थांच्या वतीनं, गावात जेवढ्या आडनावाचे असतील तेवढ्यांना धन्यवाद. तरुणांच्या असीम प्रयत्नातून चालत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा, आणि तुम्ही कीर्तनानं साजरा करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. मी मुळीच सांभाळीत नाही. बऱ्यापैकी आमच्या लोकायला माहिती आहे, शिवाजी भाऊंना आमचं तर आम्ही वारीला असतो सोबत, त्याला माहिती आहे. मला पैशाचा हौद दिलाय पंढरपुरातल्या मालकानं. एखाद्या वेळेस मी तुमच्या बुटाची बरोबरी करणार नाही, तुम्ही इतके श्रीमंत असतान, पण मला दिलेत ते खूप दिलेत. त्याच्यामुळं मी काही भंगिऱ्या भुंगिऱ्याच्या आंडरवेलीन बनिलीत होत नाही, बिलकुल नाही.
त्याला 30 गाव पठ्याला 36 गाव. काय आपल्याला गरज आहे त्याच्याहून? काय आगावपणा नाही. पण तुम्ही फक्त वारकरी संप्रदायाला धरून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव केला, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. मला कीर्तनाला बोलवलंय, नारळ देणार आहेत, पाकिट देणार आहेत, त्याच्याबद्दल तर मुळीच सांभाळीत नाही. मला ते रोज ऊत आलाय त्याचा. लय कीर्तन आहेत. काही काही असल्या भडव्याचे कीर्तन केले तर ते त्याच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं त्या हरामखोराच्या. आणि बैठकीत बसल्या मग एक जणाला विचारलंय कस काय? म्हणला आम्ही कुत्र्याला वाट्यावर बसू देतो पण त्याला घरात येऊ देत नाही. आणि त्याच्या वाढदिवसाचं कीर्तन गिरगावच्या बाळूला करावं लागलं. काय पुण्य लागलं असेल हो देवा मला सांगा. पण त्या नालायकानं पैशाच्या जोरावर मला 2 घंटे रोजानच लावलं. मला चोळावत लागलं त्याला. हे आमका, हे भया असा, हे भया तसा. त्याच्या कदर कदर त्याच्या माईनं गंगात उडी टाकली आणि त्याच्या वाढदिवसाला मग कीर्तन. अशा नालायकाची पण कीर्तन करावं लागते, नालायकाची सुद्धा. कधी कधी अशा महात्म्यांच्या पुण्योत्सवाचं कीर्तन, त्याचं पुण्य आम्हाला सुद्धा आहे, त्याची यादीवरी सुद्धा आहे. म्हणून मी बाकीच्यांना चोमळीत नाही. तुम्ही हे चांगलं काम केलं. आणि एक लक्षात ठेवा, जनतेनं आपल्यावर टाकलेला विश्वास हा डीजेवर घालायचा नाही, हा बँडवर घालायचा नाही, अवास्तव खर्च करायचा नाही. किंवा त्या पापानं त्या श्रद्धेनं तुम्ही करणारे जळून जाताल. तुम्ही मला आणा नका आणू, मी स्पष्ट बोलणार, तुम्ही जळून जाताल, जळून. तुम्हाला एक सांगू, माझे वैयक्तिक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत नाही. देवी अहिल्याबाई होळकर असतील, शिक्षण चळवळीतली एक क्रांतिकारी वाघीण सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, माझे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब असतील, या सत्पुरुषांचे सोहळे ज्यानं त्यानं सात्विक पद्धतीनं करावा ही नम्रतापूर्वक विनंती. कारण हे आदर्शातले सूर्य येत, हे आदर्शातले पौर्णिमेचे चंद्र येत. आणि या लोकांच्या उत्सवात सोहळ्यामध्ये कसल्याही प्रकारचं घाणेरडं रंगारंगाचं पाणी पिणं, खिशाला बिल्ला लावणं, त्या रंगाचा झेंडा घेणं, नाचणं, ह्या लोकांना मळमळ होत असेल, मळमळ. त्यांना वाटत असेल हे नालायक कशाला माझा उत्सव करते. त्यांना पटेल असा उत्सव करत जा. आणि तुम्ही कीर्तन, मला बोलवलं म्हणून नाही, तुम्ही कीर्तनच ठेवा असं म्हणणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातला तज्ञ विद्वान आणा, आपल्या गावातले विद्यार्थी त्याच्या विचारानं विकसित होतील असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं व्याख्यान ठेवा. शेतीतला तज्ञ कोणी असेल, अरे अमक्या पद्धतीची शेती केल्याच्या नंतर तुम्हाला भरघोस उत्पन्न होईल असा शेतीतला निष्ठावंत आणून त्याचं व्याख्यान ऐका. एखादा सामाजिक क्षेत्रातला नाविन्यपूर्ण अभ्यासू असेल त्याला बोलवा, त्याचं व्याख्यान ठेवा. सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा, रांगोळीच्या स्पर्धा ठेवा, नाना प्रकारच्या निबंध स्पर्धा ठेवा, वाटेल ते काय काय असेल, किंवा डोळ्याची तपासणी ठेवा, शुगरची काय तुम्हाला त्या निमित्त रक्तदान शिबिर ठेवा. अशी या पवित्र देशाला, या पवित्र राज्यातल्या लोकांना पोषक होईल असं अनुकरण माझ्या रयतेच्या राजाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी ठेवा. माझे ज्ञानोबाराय तुकोबारायचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल, माझ्या पुरुषोत्तम भगवंताचा आशीर्वाद लाभेल. असे काम करा. कशाला भंगारी काम करता? डीजे बँड, भाऊ हे रणवाद्य, हे मंगलवाद्य नाही, रणवाद्य. बँड हे रणवाद्य. आता ज्यांच्याकडं पैशाचा जोर झालाय ते काय करत असतील? व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये हल्ली तर इतका घाणेरडी प्रवृत्ती झाली. एका लग्नाला गेल्याच्या नंतर मी पाहिलं 2,79,000 पगार ज्या बाईच्या नवऱ्याला आहे, ती बाई वरातीत नाचत होती, शेवंतीत नाचत होती ती बाई. काय वाटत असेल हो छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्याच्या राज्यात बाई नाचिणाऱ्याचे हातपाय तोडीत होते.
माझ्या रयतेच्या राजाच्या काळातलं शासन असं होतं, बाई नाचवणाऱ्याचे हातपाय तोडायचे, त्याचे चौरंग करायचे. एका बाईनं सांगितलं पोट भरत नाही, तिच्या संसाराची खळगी भरेल इतकं द्रव्य तिच्या घरी नेऊन टाकलं. सांगितलं बाई या देशातल्या तरुणांना मातीत घालू नको, तिचं नाचणं बंद करण्याची ताकद माझ्या रयतेच्या राजात होती. आणि अशा राजाच्या पुढे भंगाऱ्या भोंगाऱ्याने इजारी ऊस तर नाचावा आणि त्यांनी म्हणावं मी शिवजन्मोत्सव साजरा केला. तो काहीच केलं नाहीस भडव्या, तो उलट हिचकून टाकलंस. विठाला विठाला असं सात्विक पद्धतीनं करा राजो. आपण शेतकरी माणसं आहोत राजो. रक्ताचा घाम करून आपण मातीत टाकणारे, मातीतून मोती काढणारी माणसं आहेत. वाऱ्यावर पैसा उधळू नका. एक न एक दिवस जगाच्या मालकाला त्याचा जर राग आला तर आपलं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. याच्याकरता त्या मालकाला आनंद वाटेल असं करा, माझ्या रयतेच्या राजाला आनंद वाटेल असं करा. असा उत्सव साजरा करा. कीर्तनाच्या माध्यमानं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करता. पुनश्च तुम्हाला धन्यवाद. गोळेकर महाराज तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. मलाही येण्याचा योग आला. मला माझ्या जीवनातला आज दुग्ध शर्करा योग आहे. हाही सांगायला एकदम साधा. माझ्या जीवनातली एक पर्वणी आजची. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव तुम्ही साजरा करता, एक पर्वणी ती. आणि या विश्वातलं आराध्य दैवत पवित्र गंगा मातेच्या तीरावर भगवान पुरुषोत्तमाचं अधिष्ठान अशा स्वयंभू मूर्तीचं मला दर्शन झालं. ही माझ्या जीवनातली आजची एक पर्वणी आहे. देवघरांचं देववाड्यात गेलो, तिथे एका सत्पुरुषाच्या अधिष्ठानाचं दर्शन झालं. मत भाग्य आहे माझं. गोळेकर महाराज संपर्क करत होते. योगाला येण्याचा महाराज तुम्हाला धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज काय ब्रह्मराजे संतोष महाराज गोड मृदंग वाजिता तुम्हालाही प्रणाम. ज्यांचा आवाज गोड आहे आमचे ब्रह्मा महाराज येवले आहेत, त्यांनाही धन्यवाद. तुमच्या पलीकडचे बळीराम महाराज गोड आवाज आहे, तुम्हालाही प्रणाम. दत्ता महाराज आहेत, तुम्हालाही प्रणाम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय भाऊंच्या चरणी प्रणाम करतोय. माझ्या सर्व भूदेवांच्या विप्रवृंदांच्या चरणी प्रणाम करतो. या मातीला लाभलेलं रत्न वैकुंठवासी लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर. मी पाहिले नाही पण जुनाट लोकांची मला आवड आहे. आमच्या बाजूला एका मोठ्या माणसाच्या घरी वाद लागला होता. तो वाद होता, भावकीतले दोन माणसं जात राहिले. एके दिवशी तुम्ही मला वाटतं पंढरपूरातून आपण मागवारीला नाथ भागवत घेतलं, नाथ भागवत आणलं. तो वाद झाला. मोठी माणसं होती, बलाढ्यशाली माणसं. एकाचा 4-2 दिवसानं एक व्यक्ती गेला आणि त्याच्या पुढे 4-2 दिवसानं एक व्यक्ती गेला. सुतक कसं फेडायचं तर निरोप सांगितला, अरे तुम्ही शांत बसा, गुरुवर्य लक्ष्मण बुवांना बोलवा. विश्वास होता राजो, विश्वास होता. मग सुतके सुतक जाय. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पुरावा दिला आणि तो प्रकांड असणारा भयानक म्हणजे एक जलोषयुक्त वाद तो मिटून टाकला. अशा सत्पुरुषाच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी भूमी, त्या भूमीचं मला आज दर्शन झालंय. परिवारातल्या लोकांचं दर्शन झालंय. माझं मत भाग्य. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, एरवी वट्या कट्यावर मोबाईल इचकायला 3-3 वाजूस तर वेळ देतात काय काय पांचट. मी त्यांना धन्यवाद देणार नाही, त्यांना वाईट म्हणणार नाही, कारण आपली काय पात्रता आहे शेण इचकायची. पण तुम्ही अमूल्य वेळ ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामासाठी दिला आणि रयतेच्या राजाच्या उत्सवाच्या सोहळ्याकरता दिला. याच्याकरता नुसता धन्यवाद नसून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी गिरगावकराचा प्रणाम. विठाला विठाला राजे हो. अभंगावर मी वारकरी असल्यामुळे मला अभंगावर बोलणं उचित आहे.
पण मी रयतेच्या राजाचा अधिकार तुम्हाला सांगेल, फारसं काही नाही बोलणार, मोजकाच सांगेल, तुम्हाला आवडेल, रुचेल, पचेल असा तात्विक सांगेल की तोय सांगितलं आणि तुम्ही जर अनुकरणात आणला तर तुमचं जीवनाचं सोनं होऊन जाईल, असा रयतेच्या राजाचा एक प्रसंग तुमच्या पुढे मांडेल. तत्पूर्वी भाविक कोणाला म्हणायचं? आपण उगच कोणालाही भाविक म्हणतो. नाही नाही, ते लयच मोठा गण लावतेत बाप्पा, बुक्का लावू लावू त्याच्या कपाळाला गल पडली, ते मंदिरात झोपल्यावर पोरं त्याच्या कपाळावर गोट्या खेळू लागले, इतकी त्याच्या कपाळाला गल पडली ते मटका लाईत होत. काय करायची त्याच्या गंधाला किंमत, लायकी आहे का त्याची? फार खपक्या लाईत होता, पिठलं केल्यावानीच कपाळाला लावायचा आणि ते मटक्याच्या बुक्कीवर जायचा. काय अरे, त्याच्यापेक्षा बऱ्याच हाले चंद्रे येत, ते म्हशीला झाल्या झाल्याच हाले चंद्रे जन्माला येते, काही काही शेळ्याला बोकडे टिके जन्माला येते. मग ते का साधूच्या यादीत असतात का? अद्याप नाही. इथं वागण्याला किंमत आहे, आचरणाला किंमत आहे, देखाव्याला नाही. पकवाद्याला बोल किती येते, गायकाला किती अंतरे पाठ, राग किती पाठ आहेत, आणि कीर्तनकाराला किती अभंग पाठ आहेत. त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का नाही खात हा महत्वाचा मुद्दा आहे. तंबाखू खातो, चालू कीर्तनात घोंगडी खाली तंबाखू टाकीत, भडव्या तू या कीर्तनानं उलथून जातील ना लोक. कशाला आगावपणा करतो असा? वागण्याला किंमत आहे, वागण्याला, देखाव्याला किंमत नाही. माझा राजा कर्तव्यनिष्ठ राजा आहे, या देशाला लाभलेला राजा, कर्तव्यावर आरूढ असणारा राजा आहे. त्या अशा देखाव्याला किंमत नाही, बिलकुल नाही. कर्तव्य कोणाला म्हणायचं? भावी तुकोबराय वारीला गेले, पटपट पटपट 2-3 मुद्दे मांडतो. वारीला गेले तुकोबराय, आणि तुकोबराय वारीला गेल्याच्या नंतर श्याम काका देहूला आले. श्याम काका म्हणजे एका श्रीमंत माणसाचे भाऊ मुनीम, पुण्याचे आबाजी गुळवे, फार मोठी श्रीमंत व्यक्ती, ज्याच्याकडे 4-5 एकर ऊस आहे का ते कोणाला राम राम घालीत नाही, आणि 40% तो डुकराईन तोडीला. हो, आणि त्याच्यातला 10% कोयत्यावाल्यानं नारळ फोडतानाच नेला, कारण पाकिट टेकल्याशिवाय त्याने कोयतच लावलं नाही. आणि राहिलेल्या पप्याच्या माईचे दागिने सक्रातीला सुटून आले नाही, याला काय उरलं भोपळा. आणि तरी ते कोणाला राम राम घालीत नाही. इतकी टेक, एवढी टेक, एवढी टेक. 3600 एकर ऊस होता आबाजींकडे, 3600 एकर, 3600 एकर ऊस. कसं वाटलं ऐकायला? 1425 गडी होते, 1425 गडी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या सासऱ्यांकडं. माझ्या गोळ्या नाही संपल्या बरं, मी वाचून सांगतोय मी. 3600 एकर ऊस, काय श्रीमंती असेल देवा. 1425 गडी. किती मतदान आहे तुमच्या गावातलं? मला काय फॉर्म भरायचा नाही तुमच्या इथं. किती असेल अंदाजे? 2000. नाही, चांगलं गाव मोठं आहे मग. हो, तुमच्या गावातलं 75% मतदान इतके तर त्याच्या इथं गडी होते. एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायांच्या धर्मपत्नी, भाव कशाला म्हणतात. गेले वारीला, आणि वारीला गेल्याच्या नंतर श्याम काका आले. परिस्थिती पाहिली तुकोबारायच्या घरची. मालकाला विचारलं नाही. 2-4 गडी घेतले, बैलगाड्या झुपल्या, वळईवर नेल्या, आणि भाऊ कडब्याच्या वळ्या, कडबा काढून हेल रचले गाड्यात, आणि 5-6 गाड्या देहूला आणून घातल्या, वळही लावली, मसडन गाय तुकोबारायच्या दारात बांधली. आणि श्याम काकानं मालकाच्या पोरीला सांगितलं, माय लेकरायला दूध खाऊ घाली जा. परिस्थिती गरिबीची होती, अत्यंत गरिबीची. गेले घरी. कालांतरानं तुकोबाराय आले वारीहून. वारीहून आल्याबरोबर हातपाय धुवायला पाणी दिलं, मंदिरात देवाचं दर्शन घेऊन लाह्या आणि बुक्का ठेवला. घरी आले, लेकरा बाळांना लाह्या बुक्का भेटल त्याला लाह्या बुक्क्याचा गंध आणि प्रसाद लाह्याचा दिला. पाय धुतले,
बसायला बोऱ्या टाकला आणि जेवायला ताट लावलं. लाल जरद तापलेलं दूध होतं आणि पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी होती. तर तुकोबारायनं स्वतःच्या मांडील चिमटा घेतला. मी झोपीत तर नसल, आपल्याकडे ज्वारी कुठून आली? शेवटच्या टप्प्यात गरिबी झालती. तुकोबारायची श्रीमंती मोजायला विधात्याकडे तराजू नाही, आणि तुकोबारायची शेवटच्या टप्प्यातली गरिबी पाहिल्या ब्रह्मदेव आठही डोळे झाकीत होते, कारण ती गरिबी सुद्धा ब्रह्मदेवाला बघा वाटत नव्हती. आणि श्रीमंतीचं मोजमाप करण्यासाठी तराजू नव्हतं. एवढं श्रीमंतीचं टोक बी भोगलं आणि गरिबीचंही टोक भोगलं. आवले आवडीनं पत्नीला आवले म्हणायचे. काय असेल त्यांचा भाव देव जाणे. आवले म्हणायचे. जी मालक, इथं बसलेली एखादी बाई नवऱ्याला जी म्हणती का? हातवरी करा, मी त्या बाईच्या चपलाचं मंदिर बांधतो माझ्या रानात. नवऱ्याला जी म्हणती का एखादी? हा, कीर्तनकार घरी आल्यावर त्याला काजू टाकून दूध देती, आणि नवऱ्यानं चहा कर म्हणल्यावर सकाळी प्यालता म्हणती. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या तुम्ही 5 जणी उठा बरं. मी नाव घेणारे, पटकन उठा. उठा, मी नाव घेईन बरं, पटकन मुकाट्यानं उठा 2 मिनिटात. उठा उठा, काय मागं पाहू नका, तुम्हीच 5 जणी उठा. गोळेकर मरायची बापा एखादी उगस. राहू द्या, एवढ्या बार माफ करतो तुम्हाला. राहू द्या राहू द्या. मला लगेच कळालं, ते असं चेहरे असे पडले की लक्षात येते ही बाई नवऱ्याला नीट बोलत नाही. त्या 5 जणीमुळे ही शिक कळाल्या. असं असतच ते गणितच असतं ते. त्याला का कुठं शास्त्र पाहायचे का पुस्तक इचकायचे का, लगेच तसं टपकनच दिसल्या. काय उपयोग आहे तुम्हाला? नवऱ्याला नका जी म्हणू, मालक म्हणायला काय हरकत आहे तुम्हाला? आणि काय कीर्तन ऐकून फायदा आहे तुमचा? 100-200 कीर्तनकार असे चिरून बी खाल्ले तर उपयोग आहे का त्याला? शिजून शिजून पहिली गोळी मला घाला, काय उपयोग आहे त्याच्यात? अर्थ नाही काही. लय बायका पाहिल्या शिवाजी भाऊ. एखाद्याला म्हणायचे राम आहे का काय रे? म्हातारं मंदिराकडे गेलाय, स्वयंपाक झालाय, जेवायला ई म्हण. गुरख्याला बोलायली काय तू? आणि म्हाताऱ्याला म्हण स्वयंपाक झालाय, जेवायला ई. आणि मग ते म्हातारं म्हणल्यावर ही हिरोनी आहे का? हा तर सिद्धांत आहेच ना. ही बी म्हातारीच आहे का नाही? असं नाही माझ्या माईनं. हेच पुढं वळण लागत असतं. म्हणून पाया पडतो तुमच्या शिवजयंतीच्या निमित्तानं. इथं बसलेल्या 11 बायकांनी उद्यापासून मालकाला मालक म्हणायचं. तुमचं काय नुकसान झालं तर मी लोकांची इथं भांडे घासून तुमचं आणून देईल. नवऱ्याला मालक म्हणल्यावर किती पाप लागतंय. मनी जाण मालक, ते का असं वरून पडाक तुम्हाला? तुमच्यासाठी 7 अग्नीचे फेरे घेतलेत, जीवनभराचा होका पत्करलाय. याचंच नाव परमार्थ आहे माय, याचंच नाव कीर्तन आहे, याचंच नाव भाव आहे. काय करायचं? पहाटच उठती आणि मारो महादेवाचे मंदिर कोरडीच होईनच साध्या. वले कच त्या महादेवाला सर्दी होईन आणि त्या सर्दीनं आपले नाक आटून जाते. त्याला राग आल्यावर जरा हिशोबात राहा. कोणकणी आलं त्याने सांगितलं कव्हा पाणीच, त्यानं टाइम तर सांगायला पाहिजे होता ना त्या महाराजांना. ते आपलं बोलून गेलं पाणी घाला पाणी घाला, ते येड्याच्या हातात दिवा द्याला आणि त्यानं झोपडत पेटून दिलं. तसं ते सांगणार बी तसा आणि हे ऐकणार बी अशाच. विठाला विठाला ठाला ठाला विठाला 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 विठाला. अहो शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. कोणाला काही असतंय भाऊ? वेळेच्या बाहेर एक न्यायशास्त्री आंघोळीला गेला, गौतम महामुनी. तर पत्नीचं चारित्र्य भ्रष्ट झालं. न्यायशास्त्र करता गौतम महामुनी त्यांनी आवेळी गंगेला बाटवलं तर पत्नीचं चारित्र्य भ्रष्ट होते. लक्षात घ्या. उठलं की सुटलं कहा आपलं तुंतुन वाजवायचं. येडे इतका देव. देवाला नैवेद्याचा नियम आहे, अभिषेकाची वेळ आहे, नैवेद्याची वेळ आहे, विश्रांतीची वेळ आहे. काही काही वेळेला नैवेद्य ठेवला की पडदा लावण्याची वेळ आहे. असल्या परंपरा असतात. काय म्हशीच्या गळ्यात ढोण्या बांधला, माशा हाणल्या तरी वाजला.
पेंड खाताना वाजला, चरायला जाताना वाजला, आणि पाखाल घेऊन जाताना बोंबालला. अरे ते ढोण्याच असलं नसतेत करीत काही पण. विठाला 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 ए सावळ्या जाय बापू ते तुझा दोस्त म्हणायला. हे काय खदरावळ बसली हो इथं, काय दटू नका द्यायला. आपले देव कमी पडल्यावर सैलानी लोक चाललेत बोकडे कापायला. पण एखाद्याच बस बाबा, पुन्हा एखादी बाई म्हणायची तू वांझेस का काय. कोण कुठं नादी लागायचं यायच्या. विठाला 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 काय सांगत होतो. तुकोबराय वार येऊन परत आले. आवले मनीजावर 11 जणींनी माय मालक मनीजा 11 जणींनी. हो पाया पडतो तुमच्या मनीजा. आवले ज्वारी कुठून आली. मालक काकांनी गाय आणि म्हसड आणून बांधली. बर मग गाय आणि म्हसड आणून बांधली त्याअर्थी आपल्याकडं दूध भरपूर झालं, पण ज्वारी कुठून आली हा देवा महत्वाचा मुद्दा आहे. तर आपल्याकडे गाय आणि म्हसड जनली की दूध देत होते, आणि ज्या भांड्यात दूध दिलं का त्या भांड्यात परत गहू नाही तर ज्वारी देत होते. गहू ज्वारी नाही तर करडी, ह्या 3 वस्तू द्यायची पद्धत आहे. पण ते भांड धुत नव्हते. ते दूध ओतून घ्यायचं आणि त्या दुधाच्या भरलेल्या पात्रातच ज्वारी जेवढी बसल तेवढी किंवा अर्ध म्हणा ते भरून देत होते. त्याला साध्या भाषेमध्ये परतावा म्हणतात. त्याची दुसरी एक भाषा वेगळी. ते राहू द्या, ते घरी गेल्यावर मोबाईल इचकिल्यावर कळन तुम्हाला. आहेत ना खपक्या मोबाईल तुमच्याकडं, इचकी जाते थोडेसे. परतावा म्हणतात. मग तुकोबारायनं सांगितलं आवले गाईचं दूध दिल्याच्या नंतर आलेली परताव्यातली ज्वारी किंवा गहू शिजून त्या गाईला किंवा म्हशीला खाऊ घालतात. जिजाबाईच्या डोळ्याला पाणी नाही आलं, अंतःकरण रडत होतं. तुकोबारायच्या घरची परिस्थिती पाहून म्हशीनं परतावा खाणं बंद केला. ते शिजलेल्या घुगऱ्या खाणं म्हशीनं बंद केलं. म्हणजे ज्या घराण्यावर पशु पक्षी सुद्धा प्रेम करत होते, परतावा खाणं बंद केलं. खरं आवले जी मालक. म्हणून ती ज्वारी वाळून धुवून वाळलेली तिच्या भाकरी येतात. बर ठीक आहे. आवले कधीपासून आली ही गाय आणि म्हसड. बरीच दिवस झाली. बर मंदिरातल्या मालकाला दुधाचा नैवेद्य दाखवला का. भाव इथं लक्षात घ्या. आता नाही दाखवला. असू द्यावले. मग कधी दाखवणार तू. उद्या. मग मी उद्या दूध आणि भाकरी खाईन. मी उद्या दूध आणि भाकरी खाईन. तुकोबारायचं पोट पाठीत गेलत. गेल्या 1-2 दिवसापासून रस्त्यानं जे ऋतुफळं सापडतात, ज्या ऋतूत बोर चारा असतील तीच खाल्लेली होती. परिस्थिती नाजूक होती. बाईच्या लक्षात आलं चेहरा काळवंडलाय, पोट पाठीत गेले. लाल जरद गाईचं तापलेलं दूध आडीतलं पांढरी शुभ्र भाकरी कुस्करून दुधात टाकली. मालकाचं पोट उपवासी तरी मालक खात नाहीत. एक बोलू मालक, जेवा ना तुम्ही, जेवा ना. तर तुकोबारायनं काय विचारलं माझ्या माईनं. आवले 10-12 दिवस झालं तुझ्या बाबांनी गाय आणि म्हसड दिली, तू दूध खाल्लंस का. नाही. मग का नाही खाल्लं. आता वाक्य ऐका. बाईचं नवऱ्यावर किती प्रेम असावं. जिजाबाईनं सांगितलं मालक तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट ज्या दिवशी निष्ठला का, तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट बाजूला सरकला, वाझानी तुमचं पाणी ग्रहण झालं. विष्ट मित्र सजन सख्या सोयऱ्या धायऱ्यांच्या हाताने आपल्या दोघांच्या डोक्यावर अक्षत पडली. भूदेवाच्या मुखारविंदातून शेवटचं वेदीचं मंगलाष्टक झालं. आणि त्या दिवसपासून तुमच्या घरातला उमरा ओलांडला, माप उलंडलं.
तुमच्या घराची पायरी रेंगले, त्या दिवशी विटेवरच्या मालकाला एक नवस बोलले, देवा या घरात नवा आलेला पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. देवा या घरात नवा आलेला पदार्थ माझ्या मालकाने खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही, असा माझा नियम आहे. काय उलटवार झाला असेल तुकोबारायांकडनं. तुकोबारायानं सांगितलं, आवले या घरात नवा आलेला पदार्थ मी खाल्ल्याशिवाय तू खात नाहीस, असा तुझा विटेवरच्या मालकाकडे संकल्प आहे, तसाच माझा गेल्या 17 पिढ्यापासून संकल्प आहे. माझ्या पूर्वजांचा घरात आलेला नवा पदार्थ मंदिरातल्या मालकाला दिल्याशिवाय आमच्या घरातलं कोणी खात नाही. काय उत्तर होतं जिजाबाईंकडे? आडीतलं दूध एका मडक्यात घेतलं, गाडगेच होती शक्यतो त्या काळात. गरम लाल जरद तापलेलं दूध, असं चरचर चरचर ज्याच्यातून वाफा निघतात, असं दूध पदराच्या कोपऱ्याची घडी केली, हातावर पदर ठेवला आणि त्याच्यावर तापलेलं दुधाचं मडकं ठेवलं, मंदिराकडे निघाल्या. आणि रस्त्यानं जाता जाता दुधातून ज्या वाफा निघतात त्या वाफा म्हणजे अग्नी आहेत देवा. आणि अग्नीला सांगितलं, मी निष्ठेनं माझ्या पतीची सेवा केली असेल तर पती सेविका असणाऱ्या एका स्त्रीची तुला शपथ आहे, याच्यातून बाजूला सरकू नकोस, या दुधातून बाजूला सरकू नको. याचा अर्थ दूध गार झालं नाही पाहिजे. मंदिरात गेल्या आणि ते गरम गरम दुधाचं गाडगं विटेवरच्या मालकाच्या पुढे टेकलं. भगवान म्हणले, अग्नी अरे मी दूध पेल्याशिवाय तुकोबाराय घरी दूध खाणार नाहीत, याच्यातून बाजूला सरक ना. अग्नी ठस ठस रडत होता. तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. अग्नीनं सांगितलं, मालक तुम्ही सांगता दुधातून बाजूला हो, पण बाईनं शपथ वाहिली, मी जर माझ्या पतीची सेवा निष्ठेनं केली असेल अग्नी तर तुला माई शपथ आहे, याच्यातून बाजूला जाऊ नकोस. कोणाचं ऐकू? देवाला विचारलंय, कोणाचं ऐकू? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, पतिव्रतेचं ऐक, ऐक पतिव्रतेचं ऐक. आणि मग जिजाबाईनं सांगितलं, देवा दूध प्यावं लागते रे, प्यावं लागते. तू दूध पेल्याशिवाय माझे मालक, तू नैवेद्य घेतल्याशिवाय माझे मालक जेवत नाहीत रे देवा, तुला प्यावं लागतंय. खळखळ खळखळ उकळलेलं दूध तोंडावाट घेतलं. कोमल चेहरा, मोठी मोठी फोड आली मोठी. तुकोबाराय दर्शन करता आले संध्याकाळच्या भजनाला. तो तोंड पाहिलं देवाचं, बाकीच्यांना पाषाणाचा दिसत होता आणि तुकोबारायला मूर्तिमंत देव दिसत होता. देवा ओठ कसे तुमचे, एवढी फोड कशी आली? आई साहेबांनी पाठवलेले नैवेद्याचं दूध पिऊन टाकलं. देवा तुला थंड करून पेता येत नव्हतं? नाही पेता आलं. का नाही पेलं? सांगितलं नाही मुद्दा. तिकडं मी नैवेद्य घेतल्याशिवाय तुम्ही जेवत नव्हतात याच्या करता पेलं, तो बाकीचा मुद्दा असू द्या. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर सांगायचे, काय ताकद असेल. दृष्टांत संपला. 2-3 दिवसाचे उपवासी, पण देवाला नैवेद्य दिल्याशिवाय स्वतः दूध घेतलं नाही. इतका ज्याचा देवावर भाव आहे ती संत आवडतात. पहिलं कडवं, भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची
निज प्रीती त्या करी सेवा निज प्रीती करी सेवा हो निज प्रीती हिंडत या मागे पुढे हिंडत या मागे पुढे हिंडत या मागे पुढे हिंडत या मागे पुढे करी सेवा करी सेवा हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे मागे हो. एवढा भाव आपला नाही राजो, याच्याकरता आपण भाविकाच्या यादीत नाही. 20 वर्ष पाणी भरलं पंढरपुरातल्या मालकांनी पैठणच्या मालकांकडे. मालक सकाळी पूजेला बसले नाथबाबा. पंढरपुरातला मालक पाणी आणत असताना अंगात शर्ट बनेल नसायची, पंचा नेसलेला असायचा, पायात जोडा नसायचा. पहिली कावड गोदावरीच्या पात्रात स्नान करायचं, कावड धुवून घ्यायची आणि सोहळ्यात पाणी आणून टाकायचं. आता राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडून कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी येला वेधू रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार. किती सुंदर असलो तो देव. तुमच्या माझ्यासारख्या दगडाच्या वाहनाच्या लोकायला घाम येतो. काय वान धडे आपला, आपलं कार्य तरी किती धडे. मग एवढी मोठी आपली रट तोच्या. अहो माल्याधिनी सुगंधिनी पुष्पाधिनी काय काय यतम ऋतु पुष्पास्तते भयतम यज्जायते पुष्पा माल्या ततम तनुगंधा भय जायतेन सकला. सगळ्या विश्वातल्या पवित्र फुलांचा सात्विकपणा ज्याच्या तोचेते त्याला जगाचा बाप म्हणतात. किती कोमल असेल होतो. आणि कावड खांद्यावरून येत असताना घामाला असेल. काकी स्वयंपाक घरात होत्या. सोहळ्यातला स्वयंपाक बघितलं तर श्रीखंड्याला घाम आलाय. आवाज दिला, श्रीखंड्या जी आई साहेब पाय धुवून घे. कशा करता धु म्हणते ना. पाय धुतले आणि स्वयंपाक घरात. कशाला येऊ. अरे तू सोहळ्यात आहेस, आता स्नान करून आलास, बस मध्ये. पाठ टाकला बसायला आणि सोन्याच्या पात्रामध्ये नुकताच चुलीवरचा भात काढला, त्याच्यात दूध टाकलं, साखर टाकली, तूप टाकलं. घे एवढा. आईसाहेब मालक पूजा करतेत आणि पूजा आटपल्याबरोबर नैवेद्य ठेवावं लागेल. ऐक श्रीखंड्या, मी नैवेद्य करता दुसरा भात शिजवीन, घे एवढा घे. भगवंतानं सांगितलं आईसाहेब मालक जेवायचे राहिलेत, हरिपंडित जेवायचे राहिलेत, मी कसं घेऊ. तर गिरिजा काकीनं विटेवरच्या मालकाला श्रीखंड्याला म्हणायचं, श्रीखंड्या तुला हरिपंडिताची शपथ आहे, जेवावं लागते. मान खाली घालून तो भात खायचा आणि गोदावरीच्या पात्रात तास न तास या मालकानं रडत बसायचं. गोदावरीने विचारलं, भगवान का रडता. यशोदेनं जितकं प्रेम केलं त्याच्या कोटीपटीनं शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या पत्नीनं माझ्यावर प्रेम केलं, म्हणून 36 वर्ष लुगडे धुतले. करी सेवा निज प्रीती, याच्या करता सेवा. रिकाम नाही ते कोणाला मानायला. पुढचा भाव पहा. चोखोबराय भजन करायचे शिवाजी भाऊ. चोखोबरायचं भजन संध्याकाळचं असायचं, सकाळचा काकडा असायचा, मधलं भजन असायचं. कोणाचं जनावर मेलं ते गावाच्या कडेला नेऊन टाकायचं, रस्ते झाडायचे. कोणाच्याकडे लग्न असेल तर ते सरपण फोडायचं काम चोखोबरायकडे होतं. एक अनन्य साधारण महत्व आहे चोखोबराय म्हणजे. वारकरी संप्रदायातला फार मोठा मेरू चोखोबराय.
त्याचं कारण सांगतो भाऊ. विश्वाच्या पाठीवर भजन परंपरेमध्ये बुक्का लावणं पद्धत आहे. आपल्याला सगळी माणसं बुक्का लावतात. असा एकच व्यक्ती वारकरी संप्रदायात आहे की त्यांना विटेवरचा मालक भजनाच्या विठोबा रोखमाईला ब्रह्माबुवा विटेवरचा मालक चोखोबा राहायला बुक्का लावत होता. काय नाविन्य असेल हो. याच्या पलीकडे सांगू, भजनाचा जागर जर पंढरपुरात कोणाच्या घरी झाला असेल तर तो फक्त चोखोबारायच्या घरी झाला. आणि तो एकादशीला जागर झाला, ती एकादशी सोमवारची होती, एका विशिष्ट प्रकारच्या महिन्यातली होती. ते घरी गेल्यावर तपासा, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. कारण मी मंच नाही सांगणार. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसे, विमान उतरले पंढरीसी, ती सोमवारी एकादशी. ती एकादशी सोमवारची होती. स्वर्गातले विमान खाली उतरले आणि त्या विमानात नारद तुंबर सांब गायन करी ही सगळी लोक भजनाला. आणि दुसऱ्या दिवशी पंगत पाहण्यासाठी पैठण मधले मालक उभे होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. माझ्या पैठणच्या मालकांचं वाक्य. काय संत असतील. सकाळी पहाटे काकड्याला उठायचे, तिसरा भाव ऐकायचा आणि मग मी तुम्हाला राजेंचं चरित्र सांगतो. तर पूर्वीच्या काळात मला वाटतंय, आता या पॅन्टेवाल्याला नाही कळणार, पण ज्यांचे केस पिकले का 50-55 वर्ष ज्यांचं वय आहे का त्यांना मागचा 30 वर्षाचा काळ कळेल. मागच्या 30-35 वर्षापूर्वी घड्याळांची संख्या कमी होती. हे जे घड्याळ आहेत ना, कमी होते, कमी. मग ही जुनी माणसं चांदणी बघितल्याबरोबरच बैल चारायला नेत होते. पहाटेची चांदणी निघली गडे, चला आपण बैल चारायला. आता बैल चारणं बंदच झालं सकाळचं.